मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आज आहे त्रिपुरा पौर्णिमा आणि आज आहे तुलसी विवाहाचा शेवटचा दिवस. तर सकाळी देवाशी डीप क्लीन करून घेते भैया पावडरनी. तुमच्याकडे पितांबरी असेल तरी पितांबरीनी सुद्धा तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता. पण मला भैया पावडरच इझी वाटतं, कारण त्यांनी काळे हात वगैरे सुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे देव वगैरे छान स्वच्छ करून घेतले. तांब्याचा गडवा सुद्धा तुम्ही पाहू शकता, चकाचक झालेला आहे. दिवे सुद्धा स्वच्छ केलेले होते. तर बघा, प्रसन्न अशी देवपूजा झालेली आहे आणि घरचे जे झाडाचे फुलं होते ते सुद्धा अर्पण केले. त्यानंतर दिवसभराचं रुटीन काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे बघा. आता घाई गडबड झालेली होती, कारण तुळशी विवाह सुद्धा करायचा होता. त्यामुळे फटाफट कपडे वगैरे खाली नेले आणि धूप, दीप, अगरबत्ती केली संध्याकाळच्या वेळेला आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. आहो सुद्धा आलेले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी चहा बनवला आणि दूध आणलेलं होतं डेअरीतून, ते सुद्धा तापवून घेतलं होतं. तर इथे बघा, तवा मेथी करतीये, तर त्यासाठी मी छान टमाटर, हिरवी मिरची, लसण आणि पत्तागोबी कापून घेतलेली होती आणि अशा प्रकारे भाजी बनवली. मस्त छान त्याला तडतडीत असा तडका देऊन घेतलेला होता. तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा. इथे करतीये कळण्याच्या भाकरी. आहोंना खूप जास्त कळण्याची भाकर आवडते, त्यामुळे कळण्याची भाकर आणि ठेचा सुद्धा बनवून घेतीये. तर झटपट असा माझा स्वयंपाक करून घेतला. आज बराचसा उशीर झालेला होता मला. तर 2-4 चपात्या सुद्धा बनवायच्या होत्या, कारण मुलं ना विरूसाठी चपातीच लागते. तो काही भाकर वगैरे खात नाही आणि मला परफेक्ट अशा भाकरी सुद्धा जमतात. तुम्हाला जर ना भाकर कशी बनवायची हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही व्हिडिओ तर बघता, पण माझ्या चॅनलला लाईक सुद्धा करत नाही आणि सबस्क्राईब सुद्धा करत नाही. तर चला, अशा प्रकारे ना माझी तयारी झालेली होती. तुम्हाला काही जास्त मोठा व्हिडिओ नाही शेअर करत आहे. तर इथे तुळसाईला मस्त अशी साडी नेसवून घेतलेली होती. काहीच कळत नव्हतं कशा प्रकारे साडी नेसावी ती. तर इथं माझ्याकडे लाईट वेट अशी नवीनच कोरी साडी होती, कारण तुळशी माताला अशी कोरी साडी नेसवायची असते. त्यानंतर मुकुट होता तो सुद्धा लावून घेतला आणि उसाचे जे वाडे असतात त्याचा मंडप घातला जातो तुळशीच्या लग्नामध्ये. त्याचाच मी मंडप इथे टाकलेला आहे. माझ्याकडे 2च वाडे मिळालेले होते. अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे. तुळशीच्या लग्नासाठी आपल्याला स्पेशली चिंच, बोर, आवळा आणि हरभऱ्याची जी भाजी असते ना ती लागते. इथे एक कलश सुद्धा स्थापन करून घेतलेला आहे आणि आपला नवरदेव सुद्धा रेडी झालेला आहे. बाळकृष्णाच्या सोबत आपण तुळशीचा विवाह करणार आहे. खरं तर तुलसी आणि शालिग्राम यांचा विवाह करावा लागत असतो, पण माझ्याकडे शालिग्रामची मूर्ती नाहीये, त्यामुळे बाळकृष्णासोबतच आपण तुलसी मातेचा विवाह करणार आहे. त्यानंतर बघा, इथे मी मस्त दोघांची सुद्धा पूजा वगैरे करून घेते. तुम्हाला माहिती आहे का, तुळशी ही बहुगुणी आणि अत्यंत प्रभावशाली अशी औषधी वनस्पती आहे. म्हणून तर तिचं नातं हे पितरांशी, देवांशी, मानवाशी जोडून दिलेलं आहे. तुळशी ही भगवान विष्णूची अत्यंत अशी प्रिय आहे आणि जवळची सुद्धा आहे. पूजेच्या वेळेला आपण भगवान विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे असे सुद्धा होते. तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीकृष्णाची एक वेळेला तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण आणि दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने घातली तरी तुला पूर्ण होत नव्हते. हे सत्यभामाने एका तुळशीचे पान त्यावर ठेवले. त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब खाली आले आणि तुळशीच्या पवित्र आणि निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशी होईल, त्यानंतर इच्छित इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरूच आहे. नक्कीच तुम्हाला जर ही कथा माहिती असेल तर नक्कीच माझ्या कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघत राहा. आणि आजचा हा तुलसी विवाह कसा झाला हे नक्कीच सांगायला विसरू नका. अशा प्रकारे आम्ही मंगलाष्टका, त्यानंतर आरती कृष्णाची आणि तुलसी मातेची केली. अशा प्रकारे आजचा हा विवाह संपन्न झालेला होता. तुलसी विवाहामध्ये अजून एक म्हटलं जातं, बोर भाजी आवळा आणि कृष्णदेव माझा सावळा. नक्कीच तुम्हाला हे सुद्धा फोटोसुद्धा आवडतील आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय आणि एन्जॉय द व्हिडिओ.